नमस्कार, पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी हिरव्या मटारपासून कचोरी बनवणार आहे। तर आता मटारचे म्हणजे संपत आलेले आहेत, तर खूप छान ही मटारची कचोरी होती। तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा। खूप खस्ता पण होते, एकदम म्हणजे स्वीट मार्ट सारखी। तर त्यासाठी मी 1 वाटीभर असे हिरवे मटार घेतलेले आहेत। धने, जिरे, काळं मीठ, बडीशोप, आमचूर पावडर घेतलेला आहे आणि ही आपली फुटाण्याची डाळ, याला डाळवं पण म्हणतात। तर डाळवं घेतलेलं आहे। तळण्यासाठी तेल, मीठ, इकडे धने जिऱ्याची पूड, कस्तुरी मेथी, हिरवी मिरची आणि अद्रक, ओवा, लाल तिखट आणि चिंच गुळाची मी याच्यासोबत चटणी पण करणार आहे कचोरीसोबत। तर साहित्य पाहिलेलं आहे। आपण आता रेसिपीला सुरुवात करू। आणि पहिल्यांदाच जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। आता सुरुवात करू रेसिपीला। तर गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे। अगोदर आहे ना मी थोडेसे हे मटार आहे ना भाजून घेणार आहे। तर मटार असे छान भाजलेले आहेत। आता मटार मी खाली प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि थंड करून आपल्याला हे मिक्सरला खूप जास्त म्हणजे अशी पेस्ट नाही करायची, थोडेसे आबडधोबडच वाटायचे याला। तर थंड झालेले आहेत हे मटार। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। यामध्ये थोडंसं आलं टाकणार आहे, 3-4 हिरवी मिरची, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। आता हे मिक्सरला मी थोडंसं असं वाटून घेणार आहे, भरड म्हणजे। तर अशा प्रकारचं मी हे वाटण घेतलेलं आहे वाटाण्याचं। खूप जास्त पेस्ट पण नाही आणि खूप जास्त असं जाडसर पण नाही। तर या पद्धतीने असं वाटून घेतलेलं आहे। तर आता हे मी ह्या डिशमध्ये काढून घेणार आहे। आणि इकडे आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकणार आहे 1 चमचा। खूप जास्त पण तेल टाकायचं नाही, थोडंसं। आता यामध्ये मी हे जिरं टाकणार आहे। जिरं फुललं की यामध्ये आता हे आपण वाटून घेतलेली पेस्ट टाकणार आहे। असं एखादा मिनिट छान असं हे भाजून घ्यायचं। तसं 1 ते 1.5 मिनिट मी हे भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी हे भाजून घेतलेले आहे धने जिऱ्याची पूड ही टाकणार आहे। थोडंसं अजवाईन यामध्ये पण टाकायचं, ओवा थोडासा, 1 चमचा लाल तिखट, थोडंसं आमचूर, अर्धा चमचा टाकायचा आमचूर, आणि धने आणि बडीशोप हे असं थोडंसं वाटून घेतलेलं आहे भरड, हे यामध्ये टाकायचं। आता हे मसाले चांगले याला मिक्स करून घ्यायचे पूर्ण। तर मसाले पूर्ण मिक्स झालेले आहेत। आता यामध्ये मी हे 2 चमचे हे पीठ टाकन। आपण डाळव्याला आहे ना मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी बेसन पीठ पण टाकू शकता। बेसन पीठ अगोदर भाजून घ्यायचं। पूर्ण हे म्हणजे आपले म्हणजे हिरवे वाटाणे आहेत ते पूर्ण एकजीव होतात जर तुम्ही यामध्ये असं हे डाळवं वाटून टाकलं ना, तुमची कचोरी बिलकुल फुटणार नाही आणि कचोरीला एक खूप छान चव पण येईल। त्यामुळे नक्की अवश्य टाका तुम्ही हे। आता परत 1-1.5 मिनिट याला छान असं भाजून घेणार आहे। यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी पण हातावर अशी चोळून टाकणार आहे थोडीशी। तर छान असे मसाले मिक्स झालेले आहेत आणि हे छान भाजलेले पण आहेत। आता हे मी थंड करण्यासाठी प्लेटमध्ये खाली काढून घेणार आहे। आता सारण थंड होते तोपर्यंत आपण मैद्याचं पीठ भिजून घेऊ। तर 2 वाटी मैदा घेतलेला आहे मी, त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा टाकणार आहे आणि 1 वाटीला 2 चमचे असं 4 चमचे तेल टाकणार आहे। आता हे तेल असं पूर्ण ह्या मैद्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर तेलाचं प्रमाण बरोबर टाकलं ना तर तुमची जी कचोरी आहे ना एकदम खस्ता होईल।
त्यामुळे तेलाऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता। ते पूर्ण तेल असं मैद्याला मिक्स करून घ्यायचं, प्रत्येक म्हणजे असं पूर्ण मैद्याला लागलं पाहिजे। तर पूर्ण तेल असं मिक्स झालेलं आहे मैद्याला। तर आपण जर अशी मैद्याची मूठ बनवली तर अशी मूठ झाली पाहिजे तयार, म्हणजे आपलं हे तेल टाकलेलं एकदम परफेक्ट आहे। जास्त तेल झालं तर खूप म्हणजे ऑइली तेलकट होते कचोरी, आणि कमी झालं तर तुमची कचोरी खस्ता होणार नाही, त्यामुळे तेलाचं प्रमाण बरोबर टाका। आता यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे। तर ह्या मैद्याची आपल्याला खूप जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी पण थोडीशी घटसरच अशी कणिक करून घ्यायची आहे। तर घटसर अशी मी ही मैद्याची कणिक करून घेतलेली आहे। आता ही कणिक आपण आहे ना अर्धा तास मुरण्यासाठी ठेवू, म्हणजे छान मुरला जातो मैदा। तर अर्धा तास बाजूला ठेवून देणार आहे, तोपर्यंत चटणी करू। तर चिंचेचा कोळ मी असा गाळून घेतलेला आहे कढाईमध्ये। जेवढी चिंच घेतली होती तेवढाच गूळ घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ, काळं मीठ थोडंसं, धने जिऱ्याची पूड, 1 चमचा लाल तिखट, आणि आता हे गॅसवर मी ठेवून उकळून घेणार आहे। तर अर्धा तास झालेला आहे, ते मैदा आपला छान भिजलेला आहे, आणि हे सारण पण थंड झालेले आहे यामध्ये भरण्यासाठी, आणि चटणी पण रेडी आहे। तर आता आपण कचोरी बनायला सुरुवात करू। तर कचोरीसाठी मी असं थोडंसंच घेणार आहे कणिक, म्हणजे लिंबा एवढी। तुम्ही तुमच्या म्हणजे आकारानुसार घेऊ शकता, छोटी मोठी जशी कचोरी तुम्हाला बनवायची। याला असा वाटीसारखा आकार द्यायचा, आणि यामध्ये आता हे सारण, किंवा तुम्ही सारणाचे असे छोटे छोटे असे बॉल पण तयार करून ठेवू शकता, म्हणजे भरण्यासाठी सोपं जाईल। आता यामध्ये हे असं भरून घेणार आहे, भरपूर भरायचं, आणि याचं तोंड हे असं पूर्ण पॅक करून घ्यायचं। म्हणजे पॅक केलेला भाग आहे ते खालच्या साईडने घ्यायचा, आणि असं हातावरच प्रेस करणार आहे मी। तुम्ही पोळीपाटावर थोडंसं लाटून पण घेऊ शकता। तर या पद्धतीने मी असं प्रेस करून घेणार आहे। तर छान अशी कचोरी तयार झालेली आहे। आता याच पद्धतीने मी दुसरी पण करणार आहे। तर अशा पद्धतीने मी 4 कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। ह्या साईडला तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे। तर तेल पण गरम झालेलं आहे। तर तेल अगोदर गरम करून घ्यायचं, आणि नंतर मीडियम गॅसवरच तळायचं। खूप जास्त फुल गॅसवर पण नाही आणि कमी गॅसवर पण नाही तळायचं। तर तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी सुरुवातीला मी 2च कचोऱ्या सोडणार आहे। आता ही दुसरी साईड याची तळून घेऊ। तर खूप छान असा कलर आलेला आहे कचोरीला। आता ही खालच्या पण साईडने मी तळून घेणार आहे। तर दोन्ही साईडने छान अशी कचोरी तळल्या गेलेली आहे। आता ही मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर बघू शकता कचोरीला किती छान कलर पण आलेला आहे, आणि खूप छान म्हणजे अशी फुललेली पण आहे कचोरी। तर अशापैकी ह्या कचोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आता ह्याच पद्धतीने मी राहिलेल्या कचोऱ्या तळून घेणार आहे। गॅस बंद केलेला आहे, आणि शेवटची कचोरी माझी तळणं झालेली आहे। तर ही पण काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता खूप छान अशा खस्ता कचोरी झालेली आहे। तर तुम्ही या घरच्या घरी अशा कचोऱ्या बनवू शकता, आणि सोबत मी चटणी पण बनवलेली आहे। ते एक प्लेटमध्ये मी तुम्हाला अशी तोडून पण दाखवते। तुम्ही बघू शकता किती खस्ता झालेली आहे, आणि आतमधून आपण सारण पण मी भरपूर भरलेलं आहे। तर यावर मी थोडीशी शेव टाकणार आहे, आणि चिंचेची चटणी। तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा।
व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.